नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मैत्रिणींनो, आज आपण साधे सोपे कारल्याच्या चकल्या बनवणार आहोत. साध्या सोप्या तवा फ्राय कारल्याच्या चकल्या. तर आता या कारल्याच्या आपण अशा छान अशा कारल्याच्या गोल गोल चकल्या करून घेणार आहोत. आणि कारल्याच्या चकल्या कशा बनवतात ते तुम्हाला दाखवत आहे. साधी सोपी कारल्याची चकल्या करून बनवली जाणार कारल्याची भाजी, कारले फ्राय तव्यावरचे. तर मैत्रिणी बघा, साधे सोपे असे ताजे ताजे असे मस्त हिरवे हिरवेगार असे कारले आज घेतलेले आहे. आणि ह्या कारल्यापासून असे छान असं मस्त आपण आज चकल्या बनवणार आहोत. गोल कापायच्या आणि मिठाच्या पाण्यात टाकणार आहोत. तर आता या चकल्या मी प्रथम गोल कापून घेणार आहे. त्या कशा बनवते त्याची भाजी तुम्हाला तवा फ्राय कारल्याची दाखवत आहे, साधी आणि सोपी. ह्या बघा मैत्रिणी, छान असे कारले गोल गोल हे कापलेले आहे. तर याला म्हणतात कारल्याच्या चकल्या. म्हणजे गोल कापतो ना आपण, तेव्हा त्याला कारल्याच्या चकल्या म्हणजे गोल कापणार आहे. तर आता हे पूर्ण कारले आपण कापून घेतलेले आहे, छान असे गोल गोल. तर आता या कारल्यामध्ये आपण ग्लासभर पाणी टाकणार आहोत. आता हे बघा, आपण पाणी टाकलेलं आहे. पाण्यानंतर ना मैत्रिणी, याच्यात आपण मीठ टाकणार आहोत. आता हे मीठ का टाकणार आहोत, कारण मीठ टाकल्यानंतर हा कारल्याचं पूर्ण कडू पाणी निघून जाते. तर मग असे 5 मिनटं आपण ठेवणार आहोत कारल्याच्या मिठाच्या पाण्यामध्ये. आता हे मिठाच्या पाण्यामध्ये 5 मिनटं छान अशा मस्त भिजल आणि याचे पूर्ण कडू पाणी निघून जाईल. मिठाने कडू पाणी कारल्याचं निघून जातं. आता या कारल्याचं पाण्यात पूर्ण चकल्या आपण अशा छान अशा कापून टाकलेल्या आहे, गोल गोल अशा मस्त. तर चला मैत्रिणी, आता आपण छान असं मस्तपैकी कारल्याची चकल्याची तवा फ्राय बनवणार आहोत, साध्या आणि सोप्या. तर चला मैत्रिणींनो, बघा मैत्रिणींनो, आपल्याला कारल्याची तवा फ्राय करायची चकल्या. तर त्याच्यासाठी बघा लागणारा हा कांदा कापला, एक टमाटर कापला आणि लसण आणि जिरे हे ठेसून घेतलेले आहे. लाल तिखट आपण टाकणार आहे, हळद टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत. तर साधे सोपे असे चकल्याचे आपण कारल्याच्या चकल्याची तवा फ्राय बनवणार आहोत. तर बघा आता मी कशा बनवत आहे. छान असा आपण तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण तेल बी टाकलेलं आहे. आता चवीनुसार आपण थोडंसं त्याच्यावर जिरे आणि लसण टाकणार आहोत. मस्त असं छान असं हलवून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण टमाटे टाकणार आहोत आणि थोडेसे कारले टाकणार. हे आपलं टमाटे टाकणार आहोत. तर आता हे छान असं परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मैत्रिणींनो, आपण लाल तिखट टाकणार आहोत. आता हे थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि चवीनुसार आपण हळद टाकणार आहोत. आता हे छान असं मस्त आपण हलवून घेणार आहे. साधी सोपी चणचणीत आणि चमचमीत आपण छान असं हलवून घेणार आहोत. तर हे बघा, मस्त असं छान हलवलेलं आहे. आता याच्यानंतर आपण छान असे हे कारले टाकणार आहोत. हे बघा, असे मस्त असे छान. आता याच्यात थोडंसं नॉर्मलीने आपण पाणी टाकणार आहोत. थोडंसं शिजण्यापुरतं असं छान थोडंसं पाणी. तर ह्या पद्धतीने आपली कारल्याचे चकल्याची तवा फ्राय बनत आहे. तर मैत्रिणी बघा, ह्याप्रमाणे तुम्ही बनवा, खा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत. मैत्रिणी, परत असं आपण छान असं परत हलवून घेणार आहोत. ते अशा चकल्या एकदम मस्तपैकी अशी तवा फ्राय आपण बनवत आहोत. खायला चवदार आणि आरोग्याला एकदम मस्त अशा. तर आता ह्या छान अशा शिजत आहे.
आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. साधे आणि सोपे आपले तव्यावरच्या चकल्याची फ्राय, कारले फ्रायच म्हणा, साधे सोपे आपण करणार आहोत. आरोग्याला डायबिटीससाठी खूप कारले चांगले असतात. तर आता आपण मस्तपैकी याला छान शिजत आहे. आता याच्यावर थोडं 5 मिनटं झाकण ठेवणार आहोत, ज्याने लवकरच शिजून जाणार आहे. पाणी आपण कमीच टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही. जास्त पाणी टाकल्यावर ते चिपचिप होतात, जास्त शिजतात, चवदार लागत नाही. तर परत एकदा आपण मस्त असं छान अशा हलवून घेऊया. हे बघा, झटपट अशा मस्त डब्याला नेण्यासाठी आणि मस्तपैकी झणझणीत आणि चमचमीत आपली कारल्याची भाजी तयार होत आहे. मैत्रिणींनो, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपली कारल्याची भाजी. तर आता आपण झाकण ठेवले. बघा मैत्रिणींनो, छान असे मस्त कारले आपले शिजलेले आहेत आणि झणझणीत आणि चमचमीत अशी लय न शिजवता, कमी शिजवण्यात, म्हणजे जास्त शिजलेले बी नाही, मिडियम शिजण्यात आपण छान अशी मस्त अशी कारल्याची चटणी बनवली आहे. तर मैत्रिणी बघा, ह्या पद्धतीने तुम्ही बनवा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपली कारल्याची चटणी, झणझणीत आणि चमचमीत कारला फ्राय, तव्यावरचा, साधा आणि सोपा, आरोग्याला चांगला असणारा. तर या पद्धतीने पुन्हा एकदा हलवून घ्यायचं, सारखं हलवत राहायचं, म्हणजे कारले पूर्ण शिजल्या जातात. ते बघा, ह्या पद्धतीने आपली पूर्ण ही चटणी तयार झालेली आहे, साधी आणि सोपी. तर मैत्रिणी बघा, ह्या पद्धतीने तुम्ही करा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला, हे बघा, कारले बी बारीक कापल्यामुळे पूर्ण शिजलेले आहेत, पूर्ण शिजले आहेत. तर परत एकदा असं हलवून घेऊया. साधी सोपी चटणी आपली तयार झालेली आहे. पोळ्यांबरोबर बी छान लागते आणि बाजरीच्या भाकरीबरोबर बी. तर गावाकडची साधी सोपी आपली तव्यावरची कारले फ्राय चटणी कारल्याची बघा तयार झाली आहे. तर हे बघा मैत्रिणी, छान अशी कारल्याची चटणी आपली तयार झाली. या पद्धतीने तुम्ही करा, खा, बघा, इतरांना बी करून चारा. झणझणीत आणि चमचमीत आपली कारल्याची चटणी, आरोग्यात चांगले असणारी आपले कारले. तर या पद्धतीने करा, इतरांना बी करून चारा. साधी सोपी कारल्याची तव्यावरची फ्राय. तर चला मैत्रिणींनो, आपली कारल्याची चटणी झाली आहे.